हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आला होता नक्षचा मामा आणि नक्ष खूप खुश होता, कारण की असं कोणी घरी आलं की नक्ष खूप खूप खुश असतो. कारण की त्याला कोणी आलं की नाचायला, खेळायला, फिरायला खूप भेटतं. आता त्याला खूप समजायला लागलं. त्याच्यामुळे पहिलं आलं की जरा पाहतो. स्टार्टिंगला तो काय करतो, कोणी आलं ना असं एक तर 10-15 मिनिट बघत राहतो. 10-15 मिनिटानंतर तो त्यांच्याशी खेळायला लागतो. तर मामा आला, मग आम्ही थोडंसं बाहेर गेलो. नक्षला थोडंसं फिरवून आणलं आणि फिरून आल्यानंतर नक्षला आमच्या शॉपवरती नेलं. आमचं कार ॲक्सेसरीजचं शॉप आहे. तर आम्ही निघालो. तर थोडंसं बाहेर फिरून आलो आणि तसंच आम्ही शॉपवर जायला पण निघालो होतो. आणि की नक्षला पप्पांकडे थोडंसं म्हणजे शॉपवर फिरून आणूयात. मग आम्ही निघालो. नक्ष आणि पाऊस पडला होता चांगलाच, आभाळ पण भरून आलं होतं. आणि नक्ष तर गॉगल घातल्यावर तर हवेतच असतं, काढत नाही अजिबात. आम्ही निघालो मग. आणि नक्ष मस्त एन्जॉय करत होता. बाहेर फिरायचं म्हणलं की त्याचे पंख उडायला लागतात ऑटोमॅटिक, इतका खुश असतो तो. आणि हे व्हिडिओज तर मी पहिलेच टाकले होते. तो गाडीमध्ये गॉगल वगैरे घालून टाकताना इतका छान बसला होता ना तो, म्हणजे हल्ला नाही, काही नाही. असं एकटं त्याला सीटच्या इथे बाजूला बसवलं, तो आपला मस्त इकडं तिकडं बघत बघत. तर मी त्याला वेगवेगळे कलरचे गॉगल घालते ना, तर त्याला असं नेहमी असं वेग द्यायचं, कधी ब्ल्यू, कधी ऑरेंज, कधी व्हाईट, कधी ब्लॅक. काय की त्याच्याकडे 3-4 गॉगल मी घेतलेत त्याला. आता मस्त साहेबांसारखा हात बीत टाकून बसलाय तो, त्याच्या मनानेच बसलाय, मी नाही बसवलेलं त्याला. तो स्वतःहून असा बसलाय आणि म्हणजे असं काय हल्ला नाही, काही नाही. आणि मी त्याला परत परत काय बसवत नव्हते, तो त्याच्या मनानेच बसलेला. आणि हातही त्यांनी जे दरवाज्यावर ठेवला का, तो त्याच्या मनानेच हात ठेवलेला आहे. पण व्हिडिओ खूप छान आले होते. आणि ती छत्रीवालाच गोल गोल फिरवत होता ना, कंटिन्यू नक्ष त्यालाच बघत होता की वेगळं दिसतंय ना ते असं कलरफुल वगैरे. मग आम्ही थोडंसं बाहेर जाऊन आलो. नंतर आम्ही आमच्या शॉपवर आलो त्याच्या पप्पाकडे. आणि पप्पा सरप्राईज झाले, अरे कसं काय शॉपमध्ये. नक्षला बघून ते खूप खुश झाले. आम्ही शॉपवरती खूप वेळ बसलो, मजा केली, म्हणजे नक्षनी. आणि बघत होता, त्याचाच शॉप येते, पण बघत होता काय काय, कारण मी नेहमी नाही नेत त्याला, कधी कधीच नेते. छान दोघं जण खेळत होते. त्या नक्ष पप्पाला आम्ही जाताना डब्बा घेऊन गेलो होतो, कारण ते आज डब्बा घेऊन नव्हते गेले. घरातून जाताना ते डब्बा घेऊन जातात, पण आज नव्हतं. मला की चला मग, आता आम्ही बाहेरही चाललो होतो, नक्षे मामाही होते सोबत. तर आम्ही मग जाता जाता त्यांना डब्बाही घेऊन गेलो. खूप वेळ बसलो सुद्धा. मग त्यांना जरा काम आलं, कस्टमर आलं होतं म्हणून ते बरं कामात गेले. तर आम्ही काउंटरला बसलो, नक्षची जागा. मग आम्ही काउंटरला खूप मजा केली. आमच्या मागे ना शिवशंभो नावाची फ्रेम आहे, 3D फ्रेम, ती खूप छान वाटते. म्हणजे असं फ्रंट कॅमेरानी एवढी काय म्हणजे उठून नाही दिसत आहे, पण ती खूप छान दिसते. आम्ही मागच्या भिंतीला ऑरेंज कलर दिला पूर्ण आणि आपल्या महाराजांची फ्रेम लावली. नक्ष खूप वेळचा बसला काउंटरवरती. आणि नंतर मग थोडं आतमध्ये लाईट गेली, मग गरम होत होतं. मग नक्ष मामाने घेतलं त्याला बाहेर, थोडंसं खेळत बसलो आम्ही सगळे. आणि नक्ष काय कोणी दिसलं की त्यांच्या मागे लागतो. कोणी कस्टमर जरी आलं की त्यांना हात करतो, घ्या म्हणून. तो अजिबात घाबरत नाही. कोणी आलं की, कोणी आलं की रडत नाही, म्हणजे घेत असतं तर बिनधास्त जातो सगळ्यांकडे. हो, तूच जातो कोणाकडे. मग नंतर मी घेतलं त्याला. खूप वेळचा आम्ही ते व्हिडिओज वगैरे, नक्षूचे फोटोज व्हिडिओज असे काढत बसलो. परत मामा घेतो, परत गाडीत आम्ही निघालो घरी. मग मिररमधून त्याचा छोटीशी क्लिप काढली, ती सुद्धा मी टाकली होती, खूप जणांना आवडली. मग आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर नक्षू आता झोक्यामध्ये म्हणजे बसत नाही, तो उभा राहायला लागला आहे ना, तर झोक्यावरती डायरेक्टली उभा राहतोय तो. म्हणून मी तो पूर्ण पाळणा मामाकडून खोलून आणि ठेवून टाकला. तोही लवकर निघत नव्हता. मग मी दुसरीकडून पाना घेऊन आले. पाना म्हणजे आपल्या पकड नव्हते घरामध्ये, शॉपला आणायचे विसरलं, पण नंतर काढला पाळणा हळूहळू.